Hi, I am Avinash. Hey Avinash, I am doing great, just processing all the fun possibilities of today. How about you? Mr. Shivam's future, my algorithms can predict that robot plants might be unpredictable. मी आत्ता आलो आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्यातला खेड तालुका आणि हे खेड शहर म्हणजे राजगुरुनगर, हुतात्मा राजगुरू यांच्या नावाने या शहराची ओळख आहे. आणि याच राजगुरुनगर शहरामध्ये शिवम कोरे नावाचा हा युवक, ज्याने अशा पद्धतीचं काम केलेलं आहे की ज्यामुळे त्याची ओळख राज्यात, देशात नव्हे तर जगात होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की त्याने हा जो रोबोट बनवलेला आहे तो जगातल्या केवळ 3 कंपन्या अशा आहेत की अशा पद्धतीचा जो रोबोट म्हणजे चेहऱ्याचे हावभाव हे स्पष्टपणे दाखविणारा, म्हणजे त्याच्यासाठीचा जो काही त्याने उपक्रम सुरू केला तो कशा पद्धतीने सुरू केला, मुळात ही तुला कल्पना सुचली कशी, हे मला पहिल्यांदा सांगशील? अ, सुरुवातीला म्हणजे मी खूप वर्षांपासून असं काय ना काय सतत बनवत होतो. मग जेव्हा रोबोट बनवायची वेळ आली, तर कसं रोबोट बनवायला जास्त वेळ लागतो. मग माझा प्लॅन काय होता, की आपण जी मेन बॉडी आहे, ती जास्तीत जास्त ॲडव्हान्स बनवू आणि नंतर कसं त्याचा जी बुद्धिमत्ता आहे, ती आपण एक्सटेंड करू शकतो म्हणजे सॉफ्टवेअर अपडेटमध्ये. मग मग मी तसं त्यानंतर त्या बाबतीत सर्च करत गेलो ऑनलाईन. आणि मग मी खूप सारे असे व्हिडिओज बघितले रोबोट म्हणजे जे ऑलरेडी आहेत कंपन्यांनी बनवलेले मोठ्या-मोठ्या. तर मग तिथं मी एक व्हिडिओ आली मला डिझनीपासनं. डिझनीचं एक रोबोटिक्सचं मोठं हे आहे. तर तिथं मला त्यांचा एक रोबोट आहे अवतार शामन म्हणून. तर तो त्यांच्या डिझनी वर्ल्डला असतो. तर त्याच्यात मी त्याची वटाची मूव्हमेंट बघितली. जी म्हणजे एकदम माणसासारखी मूव्ह होत होती आणि त्याचे म्हणजे क्लिअरली दिसत होतं, की तो जबडा, त्याचे वठाचे दर दर पॉइंट वेगवेगळा हलत होता. तर मग त्याच्यानंतर सतत मला असे 2-3 व्हिडिओ अजून आले. म्हणजे जसं की एक इंजिनिअर्ड आर्ट म्हणून कंपनी आहे, यूकेची आहे. त्यांचा एक रोबोट आहे अमेका. तर त्या रोबोटमध्ये पण हाच फीचर होता. आणि सोफिया रोबोट जो सगळ्यांना माहिती आहे, हॅन्सन रोबोटिक्स कंपनी बनवलाय. त्याच्या रोबोटमध्ये पण लेटेस्ट व्हर्जनमध्ये हा फीचर होता. तर म्हणलो की जर आपल्याला रोबोटला तसं एक खूप ॲडव्हान्स पर्यंत न्यायचंच आहे, मग आपण हा फीचर का नाही ठेवला पाहिजे? मग ह्याबद्दल मी मग विचार केला की कसं करता येईल? ह्याचं म्हणजे मेन कारण काय आहे फीचर ठेवायचा? मग नंतर समजलं की जास्त रिअलिझम आलं पाहिजे. मग ते रिअलिझम आपलं नॉर्मली बोलतानाच येणार त्या बटनपासून. मग सर्च करत गेलो की कसं करता येईल? मग विचार केल्यानंतर समजलं की शब्दांना उच्चारांमध्ये तोडायला लागेल. मग शब्दांना उच्चारांमध्ये तोडणं, मग त्याच्यानंतर मग त्याच्यानुसार सर्व मूव्हमेंट करणं. हा प्लॅन ठरवला होता मी. मग त्याच्यानंतर ते तेवढं अख्खं मी फिक्स बनवून टाकलेलं आणि मी हे पण केलं होतं, पण बनवून पण घेतलं होतं सॉफ्टवेअर वगैरे. पण नंतर जेव्हा मी टेस्ट केलं, तेव्हा काय व्हायचं की जी आवाज आहे आणि वटाची मूव्हमेंट हे सिंक्रोनाइजली असं काम नाही करायचे. म्हणजे कधी वठं पुढे चालायची नाही, कधी आवाज असं. कारण आपण आवाजा थ्रू कसं कोणते उच्चार जास्त वेळ ओढून ठेवतो. हा लिप सिंक हां. तर मग कसं मग ते करण्यासाठी मी काय केलं, पहिले त्याला अ, आवाजमध्ये कन्व्हर्ट केलं. जो जो टेक्स्ट तो बोलणार आहे, त्याला आवाजामध्ये पहिलं कन्व्हर्ट केलं आणि मग ते आवाजामध्ये मग ते मॅप केलं, की कोणता उच्चार किती वेळ त्यात टिकून ठेवला जातो. मग त्याच्यानंतर मग डायरेक्ट डेटा भेटायचा. जो काय-काय बोलणार आहे तो टेक्स्टमध्ये आणि ऑडिओ ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर समजायचं, की कोणता उच्चार किती वेळ धरून ठेवायचा. आणि मग त्याच्यानंतर मग ते डायरेक्ट सरळ ह्याच्या मोटर्सला जातं आणि मग मोटर ते परफॉर्म करतात. आता किती लँग्वेजेसमध्ये हा तुझा रोबोट बोलू शकतो? सध्या तर तो फक्त इंग्लिशमध्ये बोलू शकतोय. कारण करंटली मी R&D फेजमध्ये होतो. तर त्याच्यामुळं मग मला त्याच्यावर जास्त टाईम घालवायचा नव्हता. दर उच्चारांसाठी एक म्हणजे कोड तयार करणं. मग त्याच्यासाठी ऑलरेडी एक अल्फाबेट म्हणून लायब्ररी असते. त्याच्यात कसं असतं, की जे शब्द आहेत, इंग्रजी शब्द आहेत, तर त्यांना डायरेक्ट तो उच्चाराच्या आकडे असतात वेगवेगळे, त्याच्यामध्ये तो कन्व्हर्ट करतो. मग मला ते हार्नेस करून मग त्याला टायमिंगमध्ये पूर्ण कन्व्हर्ट करायचंच होतं. पण ते कसं माझं एका एका ह्याच्याचं काम माझं सोपं होऊन गेलं. म्हणून मी ते सध्या तरी इंग्लिशमध्ये ठेवलं. जर बाकीच्या भाषांचं जे आहे, तर ते आपण अपग्रेड करू शकतो. त्याच्यासाठी पण मी पॅरलली विचार करत होतो. तर मग त्याच्यासाठी पण मेथड्स आहेत, जेणे की मी बाकीच्या भाषांसाठी पण करू शकतो. मग ती कोणतीही भाषा असू दे. अच्छा. हं. आता आता याच्यामध्ये
तू भाषांविषयी तर त्याची डेव्हलपमेंट करशीलच, हम्म. मात्र ही जे आता रोबोट बनवलाय, तू जसं नाव सांगितलंस डिझनी, हम्म. बाकीच्या कंपन्यांची, त्यांच्या रोबोटचे काहीतरी नाव आहेत, हिचं काय नाव ठेवलंय? ह्याचं तर सध्या ते खूप डिस्कशन वगैरे चालू होतं की ठेवायचं काय नेमकं. कारण सगळ्यांची मतं वेगळी असतात या गोष्टीबद्दल. पण मग शेवटी म्हणजे असं चालू होतं की एक नाव छोटं असलं पाहिजे, त्याला थोडंफार काहीतरी अर्थ असला पाहिजे. म्हणून आम्ही सगळे म्हणजे आय थिंक 1 का 2 महिने आधी आम्ही असं ठरवलं की वाणी नाव ठेवूया. तर कसं होतं की आपण त्याला आवाज दिली, मी त्याला आवाज दिली, मग त्याचा काहीतरी असा अर्थ होतो वाणी म्हणून ठेवूया, असं वाणी म्हणून ठेवला आम्ही. अच्छा अच्छा. पण हा जे रोबोट बनवलाय तू, हम्म. ही फिमेलच फेस का घेतला, मेल का नाही? हा तो एक मी खूप विचार केला होता या गोष्टीबद्दल. कसं होतं की रोबोट बनवण्यामध्ये ना एक तर खूप सारे वेगळे प्रॉब्लेम असतात त्याचे, डिझायनिंग नाही तर वर्किंगमध्ये. तर फिमेल घेण्याचे खूप सारे ऍडव्हान्टेजेस होते. पहिली गोष्ट फेशियल हेअर, जे मला आता जसं की तुम्हाला इथं आयब्रोज दिसत आहेत, तर ते आयब्रोज मी चिटकवले नाहीयेत. हे एक एक करून मी केस टाकलेत त्या स्किन मध्ये. तर मग त्याला खूप वेळ लागतो. माझी एक रात्र ह्याच्यात आयब्रोज मध्ये केस टाकायला गेले ते. मग तसंच समजा पूर्ण फेशियल हेअर डिझाईन करायचे राहिले, तर मग त्याला जास्त वेळ लागेल. आणि दुसरी गोष्ट जी होती ती होतं तिची आवाज. आता जेवढे पण आवाज अवेलेबल आहेत, म्हणजे जे ओपन सोर्स अवेलेबल आहेत, जे टेक्स्ट पासून जे ऑडिओमध्ये कन्व्हर्ट होतात, तर जी पुरुषाची आवाज आहे ती जास्त रोबोटिक वाटते, एकदम आर्टिफिशियल वाटते. थोडं रिअलिझम नाही आहे त्यांच्यामध्ये. थोडं जसं की आणि समजा फिमेलची आवाज आहे ते थोडंफार तरी रिअलिस्टिक टच असतो, एकदम मायन्यूट, पण थोडा बेटर असतो आवाज. म्हणून तो दुसरा कारण होता. आणि तिसरा कारण होता की आता समजा आपण मेल बनवणार आहे, तर त्याची जी विग आहे त्या विगचा जो हा कडाचा जो शेप आहे तो दिसणार, ऑब्व्हियसली दिसलाच पाहिजे. त्याचे केस आपण मोठे नाही ठेवू शकत. तर मग त्याच्यासाठी मला स्किन आहे ना पूर्ण एवढी अख्खी बनवायला लागली असती, मानेपासनं पूर्ण मागपर्यंत गोल फिरून. तसं म्हणजे जेवढे रोबोट आहेत त्यांना तशी स्किन असते, पूर्णपैकी 360 अख्खी स्किन असते, त्याच्यावर ते विग चढवतात. पण जसं स्किन मेकिंग प्रोसेस खूप अवघड होता, त्याच्यामुळे साचा बनवणंच अवघड, मग ते परत त्याच्यावर कित्येक प्रोसेस करायला लागतात. मग त्याच्यामुळं काय होतं की त्या लेवलची स्किन बनवणं, आणि माझ्याकडे तेवढे इक्विपमेंट पण होते. त्यांच्याकडे मोठे मोठे प्रिंटर, 3D प्रिंटर असतात जे स्पेशली हाय क्वालिटीमध्ये प्रिंट करतात, आणि टीम असते. तर मग माझ्याकडे ते सगळं होतं, कारण मी ॲज अ सोलो हा प्रोजेक्ट स्टार्ट केला होता आणि सोलोच ठेवायचा होता मला. मग त्याच्यामुळे काय आलं की ते नाही झालं पाहिजे, त्याच्यामुळे मी फक्त हाफ स्किन बनवली. म्हणजे ह्या लेवलला फक्त इथपर्यंत स्किन, ह्याच्या मागं स्किन नाहीये. मग कसं ह्याच्या मागचं जी गोष्टी आहेत ते डायरेक्ट पार्ट दिसतात, मग ते पण आपल्याला हाईट झाले पाहिजे. मग कसे त्याची फिमेलची जी विग असते ती डायरेक्ट खालपर्यंत येते, म्हणून हे गोष्टी माझे कव्हर होऊन जातात आणि रिअलिस्टिक चांगलं पण वाटतं. त्याचा बेनिफिट झाला तुला. हा, बेनिफिट. याच्यामध्ये स्किन बनवताना याचे काय प्रॉडक्ट वापरले गेले, त्याचा किती खर्च झाला, आणि एकूणच याच्यासाठी म्हणजे फार कष्ट लागले असते. हो. तर स्किन बनवण्यासाठी मला म्हणजे आता कित्येक महिने मी पॅरलली स्किनवर ह्याच्यावर पण काम करायचो, पार्ट्सवर आणि स्किन, हे सगळ्या गोष्टी म्हणजे पॅरलली चालायच्या. म्हणजे जसं की पार्ट मी टाकला प्रिंटिंगला, 3D प्रिंटिंगला, आणि स्किन बनवायला. तर मग स्किन बनवण्यात काय व्हायचं, तर पहिली गोष्ट ते साचा डिझाईन करणं. कारण स्किनची दर जागेवर थिकनेस सेम नसली पाहिजे, नाहीतर आपल्या ते स्किनवर जे दर जागेवर जमा होणं, स्किन या साईडला स्ट्रेच होणं, ते सगळं होत नाही. तर मग त्यासाठी साचा डिझाईन करणं, तर त्याच्यात पण खूप सारे कॉम्प्लिकेशन यायच्या. तर साचा डिझाईन झाला, त्याला 3D प्रिंट केलं, तर 3D प्रिंट केल्यानंतर ती सरफेस स्मूथ नसायची. कसं 3D प्रिंट केल्यानंतर त्याच्यावरची लाईन येतात, तर ते लेयर्सची लाईन येतात, तर ते लेयर्सची लाईन आपल्याला गायब करायला लागतं. मग त्याला स्मूथनिंग, आणि मग त्याच्यानंतर मग जेव्हा आपण स्किन बनवायला घेतो तेव्हा कसं होतं की दर साईडनी स्किन बरोबर बनत नाही. जो सिलिकॉन, आपण जेव्हा सिलिकॉन रेडीमेड आणतो, म्हणजे तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो, तर त्याचा 2 भाग असतात, एक बेस आणि एक हार्डनर. तर दोघांचा जो रेशो असतो तो एकदम परफेक्ट असला पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल जो मी घेतला होता त्यात कसं 100:1 चा रेशो होता. म्हणजे समजा 100 ग्राम मी बेस घेतलाय सिलिकॉन, तर 1 ग्राम मला हार्डनर घ्यायला लागत होता. तर मग काय व्हायचं की तिथं थोडाफार पण कमी जास्त झाला प्रमाण, तर स्किन बनायची नाही, स्किन कधी सुकणारच नाही, नाही तर कधी डायरेक्ट तुटून जाणार. तर त्याच्यामुळं मला ते करण्यासाठी मला म्हणजे 6 वेळा मला स्किन बनवायला लागली. आणि अजून एक गोष्ट काय होती की हा जो स्किनवर जो कलर आहे, तो स्किन कलर मला टाकताना, मग स्किनचा जो पिगमेंट असतो तो टाकताना पण त्याचं प्रमाण बरोबर असलं पाहिजे. कसं स्किनचं प्रमाण, तो पिगमेंटचं प्रमाण खूप जास्त आपण टाकला, मग तरी पण स्किन सेट होत नाही, स्किन बनत नाही. मग त्यात पण मला खूप प्रॉब्लेम झाले. आणि कित्येक वेळेस कसं व्हायचं की स्किन बनवताना स्किन बनली आणि आपण साचे वेगळे करतोय, साचा तोडून जायचा, त्याच्यामुळे स्किन फाटून जायची.
असे खूप प्रॉब्लेम आले मला. किती खर्च एकूण झाला तुला, म्हणजे त्याची आकडेवारी काय आहे तुझ्याकडे? म्हणजे असं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन्स तर नाहीत, पण अप्रॉक्सिमेट 80K पर्यंत गेलाय. तर त्याच्यात समजा त्याच्यात गोष्टी काय इन्क्लुडेड आहेत, जसं की 3D प्रिंटर, आणि मेन जो भाग जातो ह्याच्या गोष्टीचा, तो ह्याचा एक प्रोसेसर आहे. त्याला एनविडिया जेटसन ओरियन नाव आहे. तो स्पेशली रोबोटिक्ससाठी यूज होतो. तर त्याचं कसं आहे की तो एक सिंगल बोर्ड कॉम्प्युटर आहे, ज्याचं पॉवर आहे 70 ट्रिलियन ऑपरेशन पर सेकंद. म्हणजे जो 70 ट्रिलियन ऑपरेशन पर सेकंद मध्ये करतो, म्हणजे त्याची AI स्पीड आहे ती. मग कसं होतं की फक्त लॅपटॉपला ते झेपलं जात नाही, कारण ह्याच्यात खूप सारे प्रोसेसेस पॅरलली चालू असतात. मग ते टॅकल करण्यासाठी मला मग तो प्रोसेसर मागवायला लागला, आणि तो पण भारतात अवेलेबल नसायचा. तो रेअरली, मी खूप महिने त्याच्या माग सतत सर्च केल्यानंतर तो कसा बसा अवेलेबल झाला, आणि मग तो भारतात आला. कारण मध्ये टॅरिफ वॉर पण चालू होता, त्याच्यामुळे चायनावरची गोष्टी पण ते बनवतात, आणि ही गोष्ट चायनावरनं बनवते, कारण एनविडियाचा जो मेन फॅक्टरी ती तिकडे आहे. मग त्याच्यानंतर तो कसा बसा अवेलेबल झाला, तर त्याची मेन कॉस्ट त्यात ना हे झाली, म्हणजे त्याची आय थिंक 40K आहे प्राइस. मग त्याच्यामध्ये ती ऍड झाली. अच्छा, तो जो पार्ट आहे तो चायनामध्येच बनतो, तो चायनामध्ये इतर कोणत्या देशात नाही? इतर देशामध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल जसं व्हिएतनाम आणि युरोपच्या काहीतरी 2-3 कंपनीमध्ये, पण मेन त्यांचा मेन जो बेस आहे, मेन फॅक्टरी ती चायनामध्येच आहे. आणि काय होतं की ह्या गोष्टीची जी डिमांड आहे ना, ती फक्त जे मोठे मोठे कंपनीज असतात, जसे गाड्यांच्या कंपन्या, नाहीतर कोणत्या मोठे मोठे फॅक्टरी वगैरे असतात, ते करतात. कारण ही जी गोष्ट आहे ती ऑटोमेशनसाठी वापरली जाते मोस्टली. म्हणजे कारण त्याचा यूज म्हणजे कसं, रोबोटिक्स, जे सेल्फ ड्रायव्हिंग कार असतात, त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा वापर होतो. टेस्लामध्ये याचा उपयोग केला. नाही, टेस्लामध्ये त्यांनी त्यांचा स्वतः डेव्हलप केलाय. पण जे आता जसं की लोक ट्रायल्स घेतात, नाहीतर काय लोक मोठे मोठे कंपनी जसं आपल्या नवीन नवीन गाड्या इंट्रोड्यूस करतात, सेल्फ ड्रायव्हिंग वगैरे, मग तिथं ह्या गोष्टीचा वापर होतो. निश्चितच. आता याच्यामध्ये जे काही मेकॅनिझम आहे, त्याचे हं. पार्ट्स वगैरे, हे सगळं आता जसं तू सांगितलं की ते मागवले मी, हं. याचा एकूण सगळा कशा पद्धतीने तू सर्च आउट केलं, त्याच्यासाठीचं ज्ञान कुठून प्राप्त केलं? तर तो जो ज्ञान आहे तो मेनली मला असा एक्सपिरियन्सने आलाय. तो जो मी 6वी पासनं हे रोबोट वगैरे बनवायचो. तर मी फक्त असं रोबोटचा हात बनवायचो, म्हणजे हात बनवण्यापासून सुरू केला. म्हणलं की ह्याच्यात आपण थोडंसं एक्सलन्स हे घेऊया, म्हणजे प्रॅक्टिस करून ह्याच्यात थोडंसं चांगलं हे घेऊया, आणि मग त्याच्यानंतर मग आपण पुढे वळूया. तर मग असं करता करता मी 6 वेळा रोबोटचे हात बनवले, 9 प्रोटोटाईप बनवले. मग दर प्रोटोटाईप मध्ये मी कसं एक स्टेप पुढे जायचो, म्हणजे अजून काय ऍडव्हान्स. मग मला तिथं समजलं की प्लॅनिंग कसं करायचं, डिझायनिंग वगैरे कसं करायचं. पण तोपर्यंत सगळं मी पेपरवर डिझायनिंग करायचो, म्हणजे तेव्हा मला काय 3D सॉफ्टवेअर वगैरे यायचा नाही. तर मी एवढा खांद्यापर्यंत हात बनवला होता, 9व्या प्रोटोटाईप पर्यंत. मग कसं आलं की त्याच्यामध्ये मला मग समजलं की कसं आपण डिझाईन करू शकतो. मग लेटर ऑन मग जेव्हा मग मला 3D डिझायनिंग स्किल्स आल्या, मग त्याच्यानंतर मग मी माझं फर्स्ट स्टेप काय होता की जो चेहऱ्याचा जो मॉडेल आहे तो परफेक्ट हे करायचा. आता मला जी फेसची जी मॉडेलिंग असते ती मला जमायची नाही. मग मी ती ओपन सोर्स केली ऑनलाईन, म्हणजे फ्रीमध्ये कुठून शोधून डाउनलोड केली, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या होती मग त्याच्या आत पार्ट्स कसे फिट करणार, की त्याच्यानुसार मग मी प्लॅनिंग केली की आतलं कसं असणार, मग किती किती अंतरावर कुठं कुठं मोटरी लागणार वगैरे वगैरे. मग ते प्लॅनिंग, आता जे फर्स्ट स्टेप होता जो मी असं म्हणजे एक अप्रॉक्सिमेट असं आत आखून घेतलेलं की ह्या पॉइंटला च्या वर नाही जायचं, बाहेर नाही जायचं आपल्याला. मग त्याच्यानंतर मग मी जसं बोललो की मी पहिले वटाची डिझाईनिंग केली, जे वटाचं मेकॅनिझम, कारण ती सर्वदस्त जागा घेतं. कारण त्या वटाच्या मेकॅनिझमला जवळपास म्हणजे टोटल 10 मोटरी आहेत. तर ते कसे, म्हणजे ते टोटल 8 पॉइंट कंट्रोल करतात वटाचे, जसं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे असे 8 पॉइंट कंट्रोल करतात ते. अच्छा, म्हणजे फक्त ओठांसाठी 8 मोटर्स काम करतात? नाही, 10 मोटर काम करतात. हे जे कोपरे आहेत ते कोपऱ्यासाठी 2 मोटर लागतात, कारण ही मोशन पण झाली पाहिजे आणि ही मोशन पण झाली पाहिजे. ओके. तर त्यासाठी इकडे 2 आणि इकडे 2 आहेत, आणि वर 3 आणि खाली 3 असे टोटल 10 मोटर आहेत. तर मग हे मोटर आहेत जे प्रत्येक उच्चाराच्या हिशोबाने ट्यून केलेत ओके. असं. आता याच्यामध्ये हे सगळं मेकॅनिझम सांगितलंस तू, कशा पद्धतीने याचा फेस तयार करण्यासाठीचे कष्ट घेतले, हा पूर्ण हात पायासहित तयार होतो रोबोट? हा, होईल. माझे सध्या तर प्लॅन्स आहेत ते तिथपर्यंत जाण्याचे. आता जो करंट प्लॅन जो आहे तो आहे ह्याच्या फर्दर अपडेटचा. तर त्याच्यात काय माझा सध्या प्लॅन काय चालू आहे की
जे आता रोबोट्स आहेत जेवढे पण आहेत ते एक स्पेसिफिक प्रोग्राम मोशनच करतात. जसं की आता फॉर ह्या रोबोटमध्ये पण तेच होते. मी त्याला खूप सारे मोशन्स त्याला बनवून ठेवलेत. मग तो काय करतो की त्याला आपण जे बोलतो त्याच्यानुसार गरजेचं मोशन कोणतं आहे तो स्वतःहून प्लॅन करून तो टाकतो. पण मोशन काय मी मी ठरवलेत. पण कसं आहे की जर आपल्याला ह्या गोष्टी थोड्या ॲडव्हान्स जायचं तर आपल्याला त्याचे जेवढे पण मोशन ते त्याच्या हातात द्यायला लागणार. म्हणजे ते एकदम बेटर राहील नाही का, म्हणजे व्हेरिएशन जास्त येतील. कारण आपण जे बॉडी मुवमेंट्स करतो त्याला काही लिमिट नाही आहे. तर मग आपण प्रोग्राम करण्यात त्याला एक लिमिट असणार. तर मग माझा फर्दर प्लॅन जो आहे तो आहे की ह्याचे जेवढे पण मोशन्स आहेत तो स्वतःहून प्लॅन करणार आणि तो इन रिअल टाइम म्हणजे कंटिन्युअस. जसं की आपण आता बोलतोय तर तो कडाला आहे तर तो कडाला आपल्याला बघणार. आता जसं की त्या डोळ्यात कॅमेरा नाही आहेत जे फर्दर अपडेटमध्ये लागणार आहे तर तो आपल्याला बघणार, आपण काय करतोय ते बघणार आणि आपल्या हिशोबाने आपले आपले मोशन प्लॅन करून ती मुवमेंट करणार. जसं की मी तुमच्याशी बोलताना आपली मान हलवते, आपले हात हलवते, तर हे सगळ्या गोष्टी तो स्वतःहून प्लॅन करून करणार. म्हणजे आता आपला संवाद चाललाय तर तो तिसरा संवाद त्याचा असेल. हो, नक्की. हां, तो पण फीचर आहे. म्हणजे तो फीचर मी प्लॅन केलाय, की जसं की आता आपण संवाद चालू आहे आपला आणि आपण त्याशी लय वेळ झाला काही बोललो नाहीये. पण लेटर ऑन की तो नोटीस करेल यार आपल्याशी आता काही बोललं नाहीये आणि ते मे बी आपण थांबलोय. तर मग आपण काहीतरी संवाद सुरू करावा. मग तो पहिले चेक करतो, की अवती-अवती काय चालू आहे. जसं की समोर हे लोकं बसलेत, नाहीतर कोण तुमच्याशी बोलतंय वगैरे आणि मग त्याच्यानुसार तो प्लॅन करेल. समजा फॉर एक्झाम्पल हा रूम आहे आणि रूममधून बाहेरून कोणतरी आलाय. मग तो चेक करेल कोणतरी आलाय आणि आपल्याकडे दुसरा कोणता विषय नाही बोलायला. मग तो बोलेल, "अरे वाह! तुम्ही आला. काय तुमचं नाव?" असं तो स्टार्ट करेल. नाहीतर काही पण असेल तो स्वतःहून प्लॅन करेल, की बोलायचं काय, विषय नवीन सुरू करायचेत काय, ते हे सगळे पण प्लॅन असणार. आता जसं की समजा फॉर एक्झाम्पल त्याच्या डोळ्यात कॅमेरे लागतील, तर ते कसं असणार, की आता आपण समोर खूप जर समजा 4-5 लोकं उभे आहेत. तर मग ते 4-5 लोकांमध्ये तो लक्ष कोणाकडे देणार? मग त्यातला जो बोलतोय तो त्याच्याकडे बघणार. मग समजा आपण दोघं बोलतोय तर मी बोलतोय तो माझ्याकडे आणि जेवढा तुम्ही शिफ्ट करणार बोलणार तो तुमच्याकडे बघणार. जे आपल्या चेहऱ्याचे हावभाव आहेत, आपले जे बॉडी मुवमेंट आहेत, तो ते सगळं स्टडी करून त्याचे पण मुवमेंट आणि रिस्पॉन्सेस प्लॅन करणार. निश्चितच भविष्य तुझ्याकडे अजून म्हणजे प्लॅन्स आहेत आणि तू त्या पद्धतीने ती डेव्हलपमेंट करणार आहेस. तुझं शिक्षण हे कितवी झालंय, म्हणजे याच्यासाठीचं शिक्षण तू घेतलंयस किंवा त्याच्यासाठी काही प्रयत्न केलेस? म्हणजे माझं 12वी झालंय आणि त्याच्यानंतर मी बी-वोक घेतलं PCCA मध्ये मेकॅट्रॉनिक्समध्ये आणि जे मी पॅरलल मी 10वी नंतर डायरेक्ट पॅरलल मी स्कोडामध्ये होतो. माझं 3-3.5 वर्षाचा अप्रेंटिसशिप प्रोग्राम असतो मेकॅट्रॉनिक्स अप्रेंटिसशिप. तो म्हणजे जर्मन बेस्ड कोर्स आहे. मग तिथं कसं असायचं की 30% थेरिटिकल 70% प्रॅक्टिकल असं म्हणजे त्याचा कोर्स होता. मग त्यात कसं असायचं की मी कंपनीत जायचो दररोज आणि तिथं माझे वेगळे क्लासरूम राहायचे जिथं आम्ही दिवसभर अभ्यास करायचो आणि कसं राहायचं की आठवड्यातनं 2 दिवस थेरी आणि बाकीचे दिवस प्रॅक्टिकल. मग तिथं काय झालं की जी गोष्ट ती मला शिकवायची आणि ते मेकॅट्रॉनिक्स सब्जेक्ट होता म्हणजे जवळपास मेकॅट्रॉनिक्सचं सबसेटच आहे रोबोटिक्स. मग कसं व्हायचं की ते जे शिकवायचे ते आम्ही डायरेक्ट प्रॅक्टिकली करायचो. मग त्याच्यामुळे कसं माझा जास्त एक्सपिरियन्स यायचा. कारण फक्त थेरेटिकली समजून शिकून एखाद्या वेळेस कसं होतं की आपण ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला प्रॉब्लेम येतो. मग कसं त्या कोर्समध्ये मी शिकता मग मला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल, काय प्लॅनिंग असते, वर्क प्लॅन कसा बनवायचा, हे सगळ्या गोष्टी मग मी शिकलो. म्हणजे माझी जी 3D डिझायनिंग स्किल्स आहे मी ते सगळं तिथंच शिकलो. मग त्याच्यानंतर मग मी मग तो कोर्स जसा संपत आला तसं मग मी हा रोबोट करायचा प्लॅन केला. आपण पाहतोय हा शिवम कोरे, ज्याने खरं तर आता हा जो रोबोट आहे म्हणजे तिचं नाव वाणी आहे. आता तिच्याशी तो बोलेल, त्यानंतर आपणही संवाद साधणार आहोत. तू पहिल्यांदा मला तिच्याशी बोलून दे, त्यानंतर मी विचारतो आणि आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक जसं की ह्याच्यात एक फीचर आहे, ओके. मेन फीचर जो आहे तो माणसांची नावं लक्षात ठेवतो. आता जसं की सुरुवातीला ज्यात एक तो विंडो ओपन झाली ज्यात आपण आपलं नाव बोलायचं. फॉर एक्झाम्पल आता आपण बोलतोय मग तो ॲज अ ही सगळ्या गोष्टीला ॲज अ नाव देतोय. ठीक आहे. आपण आता मग समजा शांत बसलो मग त्याला समजेल की आपण नाव पूर्णपैकी बोललो. ठीक. हा आता तिने आपल्या नावाची फाईल तयार केली. मग आपण ह्याच्यानंतर त्याशी जे बोलणार तो सगळं ते ॲज इट म्हणजे लक्षात ठेवणार आणि नंतर आपण जेव्हा हा नाव परत घेणार आपलं नाव मग तो लक्षात ठेवणार की आपण ह्याच्या आधी काय काय बोललोय त्याशी कसं बोललोय वगैरे वगैरे त्याच्यानुसार आपल्याशी रिस्पॉन्ड करणार. हाय, आय एम अविनाश. हाऊ डू यू फील टुडे?
Hey Avinash, I am doing great, just processing all the fun possibilities of today. How about you? Hi Vani, what you think about the project like? Testing. This is Sarvam reporting for duty. How can I assist you today? Okay, I want to know what is the future of Mr. Shivam. He is searching for the robot plans. Mr. Shivam's future, my algorithms can predict that robot plans might be unpredictable, you know. Yeah, but how do you feel that? Testing. This is Sarvam reporting for duty. How can I assist you today? Okay, लेट्स सी. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की हा जो रोबोट त्याने तयार केलेला आहे शिवमने, याच्यामध्ये काही गोष्टींचं जे काही डेव्हलपमेंट आहे ते अजून पुढे होतील. आणि ज्या पद्धतीने त्याने तो फेस आणि ते फेस ज्या पद्धतीने तो रिस्पॉन्ड करतोय बोलताना, म्हणजे ती वाणी, तर निश्चितच एक प्रकारे हे जे इनोव्हेशन आहे ते आपल्याला विचार करायला लावणार आहे. शिवम गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हा सगळा प्रयत्न करतोय. म्हणजे इयत्ता 6वी पासून जर म्हटलं तर वयाच्या 12व्या वर्षापासून साधारणतः तो ह्यासाठीचा जो काही प्रयत्न आहे तो करतोय, त्याने ध्यास घेतलाय. अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये अनेक असे युवक असतील, त्यांच्यासाठीची ही प्रेरणा आहे. आणि निश्चितच शिवमचा हा जो प्रयोग आहे त्याला याच्या पुढेही याच्यामध्ये यश मिळेल हे निश्चितच. मात्र त्याने आत्ता जे काही इनोव्हेशन केलं आहे ते कौतुकास्पद आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.